नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. ओम सच्चिदानंद सद्गुरुस देवनाथांमा. युद्ध सुरू झाल्यापासून बऱ्याच लोकांचे प्रश्न येत आहेत, की युद्ध काळामध्ये आपण आपल्या कुटुंबाचं रक्षण कसं करू शकतो? तर एक समजून घ्या, की युद्ध हे जे सुरू आहे, जरी इस्राईल आणि इराणमध्ये हे युद्ध सुरू असलेलं, तरी जागतिक शक्ती, आसुरी शक्ती ॲक्टिव्ह झालेल्या आहेत आणि त्या ह्या युद्धाच्या प्रसंगांना कुठे ना कुठे घडवून आणतात. अनेक प्रकारे असंही म्हणता येईल, की वेगवेगळ्या ग्रह ताऱ्यांमध्ये सुद्धा खूप मोठे बदल घडलेले आहेत आणि अशा विपरीत घटना जेव्हा घडतात, तेव्हा जो खगोलशास्त्राचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल, की त्यातनं अशा या घटना घडण्याचे जे संकेत हे आधीच मिळालेले असतात. सच्चिदानंद सद्गुरू देवनाथ महाराजांनी असे असंख्य संकेत त्यांच्या आदेशातनं दिले होते. स्पष्ट आदेश होते, की आने वाला काल कली का काल है. उस समय नैसर्गिक आपदा, युद्ध जैसी परिस्थिति हो जाएगी और तभी बेटा आप आपका रक्षण करना चाहते हो, अपने परिवार की रक्षा करना चाहते हो, तो आपको सिद्धाग्नी के साक्ष साधना करनी आहे. तर मी नाथांचा जो आदेश आहे तोच तुमच्यासमोर सांगेन, की सर्वप्रथम तुम्ही घरच्या घरी अग्निहोत्र करायला, हवन करायला सुरू करा. हवन केल्याने काय होतं, तुमच्या कुटुंबाचं जे वातावरण आहे ते कुठे ना कुठे चांगलं बॅलन्सिंग राहील. तुमच्या कुटुंबाला, परिवाराला एक रक्षण लागेल. नाथांची तुमच्या घरात स्वाहाकार झाला, गुरुमंत्राचा स्वाहाकार झाला, गायत्री मंत्राचा स्वाहाकार झाला, तर तुमची स्वतःची म्हणजे शारीरिक परिस्थिती हे तर चांगलं, तब्येत वगैरे चांगलं राहणं तर आलंच, पण आजूबाजूचं वातावरण, जे दूषित वातावरण आहे ते तुमच्या घरात येणार नाही. घरातली जर अशांतता असेल तर ती निघून जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या साधनेचं बळ वाढल्यामुळे तुमच्या कुटुंबाच्या पुण्याची बँक वाढेल. पुण्याच्या बँकेत जर असेल तरच आपण काहीतरी बॅलन्स असेल तरच खर्च करू शकतो, बरोबर की नाही? तर हे जे पुण्य वाढवायचं असेल, आपल्या कुटुंबाचं रक्षण करायचं असेल, तर काही इतर गोष्टी करतात ते नक्कीच करा. मी काय थांबवा किंवा बंद करा असं सांगणार नाही. पण तुम्ही घरच्या घरी हवन करणं आवश्यक आहे. हवनाचं पुस्तक मिळतं आपल्या नाथांचं, सद्गुरू देवनाथ महाराजांनी जी नित्ययोग साधना दिलेली, हवन दिलेले आहे. ज्याच्यामध्ये शाबरी मंत्र, श्रीसूक्त, पंचमुखी हनुमान कवच, नंतर विविध नाथांचं जे स्मरण आहे, कानिफनाथांची नाम अष्टावली आहे. असं सगळ्याचा जो सहाकार आहे, हा जर तुम्ही घरच्या घरी केला, हार्डली 25-30 मिनिटं, 40 मिनिटं खूप झाली अगदी नवख्या व्यक्तीला. 40-45 मिनिटामध्ये तुमचं रोजच्या रोज हवन झालं, तर तुम्हाला काय खर्च लागणार आहे? चांगलं हवनकुंड तांब्याचं किंवा जे मिळेल उपलब्ध असेल ते घ्या. शेणाच्या गौऱ्या चांगल्या, गाईचं तूप, घरातल्या आपल्या नारळाच्या करवंट्या, बस आणि थोडंसं मिक्स धान्य म्हणजे सप्तधान्य असेल तर ते, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र घेऊन घरच्या घरी रोज प्रत्येकाने कृपागुरु हवन करा. हे हवन केल्यामुळे आपल्या कुटुंबाला नक्कीच कुठे ना कुठे नाथांचं एक अधिष्ठान लाभेल. अग्नी जो पंचमहाभूतांपैकी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. कुठलाही विधी, कुठलाही जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक ठिकाणी कुठे ना कुठे अग्नीचा वास आहे. आपल्या पोटात सुद्धा आपण म्हणतो की जठराग्नी आहे. तो पेटला तरच आपल्याला भूक लागते किंवा तो शांत केल्याशिवाय आपल्याला समाधान लाभत नाही, झोपसुद्धा येत नाही. तर त्या अग्नीला कुठेतरी आपण प्रसन्न केलं पाहिजे. त्या सिद्धाग्नीशी आपला संवाद साधला गेला पाहिजे. त्या सिद्धाग्नीबरोबर आपण बोलत राहिलो पाहिजे. त्याच्याबरोबर नित्य साधना करत राहिलो पाहिजे आणि तर मग कठीण प्रसंगी त्यातलं जे आपलं भस्म आहे, जी विभूती आहे, ती सुद्धा आपल्या कुठे ना कुठे रक्षण करणार आहे. घरातून बाहेर जाताना आपल्या घरातून बाहेर गेलेला व्यक्ती आता तरी भारतात खूप सुरक्षित आहे. पण यापूर्वी अशी परिस्थिती होती की घरातनं गेलेला माणूस सुखरूप घरी येईल की नाही बरं असे सुद्धा कळत नव्हतं. तर कुठे काही बाहेर विघ्न असतात, कुठे काही काहींचे अपघाती मृत्यू किंवा असे बरेचसे काही योग असतात. हे योग कमी होण्यामध्ये, त्या दुःख येणार नाहीत असं नाही, तर दुःख येतील, आघात होतील, पण ते आघात कमी होण्यामध्ये, त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये तुम्हाला या हवनाचा नक्कीच उपयोग पडेल. तर युद्धकाळ सुरू झालेला असं समजा की इराण आणि इस्रायलचं तिकडे युद्ध झाल्यामुळे आपल्याला काही फरक पडणार नाही, तर असं नाही. आपल्याला नक्कीच त्याचा कुठे ना कुठे परिणाम होणार आहे. पण त्याची तीव्रता कमी करण्याची शक्ती आपल्या नाथाने दिलेली आहे. सद्गुरू देवनाथ महाराजांनी हवन जे दिलेले ते तुम्ही प्रत्येकाने घरी करायचा प्रयत्न करा. रोजच्या रोज करा, आठवड्यातून एकदा करा, दोनदा, चारदा, जसं जमेल तसं करा. पण नक्की करा. त्यातनं आपल्याला सद्गुरू रक्षण करण्यास समर्थ आहेत. सच्चिदानंद सद्गुरू देवनाथ महाराज की जय. जय गुरुदेव. आदेश, आदेश, आदेश.